श्री क्षेत्र खरवली येथे श्री दुर्गामाता मंदिर वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा। महाड तालुक्यातील खरवली या गावी सन 2018 साली श्री गणेशनाथ महाराज सेवा मंडळ खरवली यांचे मार्फत दुर्गा माता मंदिर उभारण्यात आले। यावर्षी 6व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 2 मार्च ते 4 मार्च 2024 असा 3 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री गजानन महाराज ग्रंथ पारायण सोहळा याचे आयोजन केले होते। शनिवार दिनांक 2 मार्च रोजी सकाळी अभिषेक व कलश पूजन करून उत्सवाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर सलग 3 दिवस सकाळी काकड आरती, अभिषेक, पारायण, दुपारी भजन, प्रवचन, सायंकाळी हरिपाठ, आरती, कीर्तन, रात्री भोजन व शेवटी हरिजागर अशा कार्यक्रमाने परिसर भक्तिमय झाला होता। शनिवारी श्री भागवत गुरुजी यांचे प्रवचन, स्वानंद हरिपाठ मंडळ निगडे व गोळेकोंड यांचेकडून हरिपाठ, ह.भ.प. राहुल महाराज पार्टे यांचे हरिकीर्तन, काळीश्री भजन मंडळ कोपरान कंपनी यांचेकडून हरिजागर घालण्यात आला। रविवारी ह.भ.प. विठोबा महाराज शिंदे यांचे प्रवचन तर स्वानंद हरिपाठ मंडळ परमाची मोहोत भिवघर यांचेकडून हरिपाठ, ह.भ.प. सौ सुप्रियाताई महाराज साठे यांचे हरिकीर्तन व भैरवनाथ महिला भजनी मंडळ कुंभारवाडा यांचेकडून हरिजागर घालण्यात आला। झाल्यावर कशी रडतील, ज्यांना नाही त्यांना असं वाटतं एक तरी पाहिजे होता, मुलगा मुलगी काय कळलं पण एक तरी पाहिजे होती, आणि ज्यांना झाली आहे त्यांनी म्हातारपणात लाथा मारून हाकललंय मग ते म्हणतात नसतं झालं तरी परवडलं असतं। कोण सुखी आहे? स्वजन सखे हेतव सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी, तेथे कोणी सोडविनायक सद्गुरु वाचणी। आणि अनुभव घेऊन बघा, जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत सगळे मुंगळ्यासारखे चिटकतात। तुमच्या आयुष्यात पैसा संपला, तुमची पद संपली, तुमची प्रसिद्धी संपली, कुत्र सुद्धा जवळ थांबवत मालक बदलतो। दुर्गामाता मंदिर जे आहे याचं महात्म्य आणि एकंदर सुरुवातीपासून ते आजपर्यंत कशा प्रकारे नियोजन चालते? दुर्गामाता मंदिराचं महात्म्य ही दुर्गा मूर्ती म्हणजे आमच्या गावामध्ये ज्या वेळेला नवरात्रोत्सव साजरा झाला, हा नवरात्रोत्सव साजरा श्री धोंडेराम कळमकर याने चालू केला आणि त्यानंतर त्या दुसऱ्या वर्षी मंडळ स्थापन करण्यात आला। मंडळ स्थापन करण्यात आल्यानंतर सगळ्या मंडळाच्या सभासदांनी आणि गावातल्या काही लोकांनी आम्ही निर्णय असा घेतला की नवसाला पावणारी दुर्गामाता असल्यामुळे आपल्याला मंदिर बांधणे गरजेचं आहे, म्हणून मंदिर बांधण्यासाठी आम्ही एक जागा शोधली आणि एक जागा शोधल्यानंतर सगळ्यांनी निर्धार केला की आपल्या नवसाला पावणारी दुर्गामाता आहे, तिचं मंदिर झालं पाहिजे। तेव्हा प्रत्येकाने शोक खुशीने कोणी 50,000 दिले, कोणी 25 दिले, कोणी 21 दिले, कोणी 7 दिले, कोणी 11 दिले, अशा प्रकारचे वर्गणी केले। बाहेरून काही देणगीदारांनी देणग्या दिलेल्या आहेत। अशा प्रकारचं आम्ही मंदिर उभं केलं। मंदिर उभं केल्यानंतर 7/2/18ला मंदिर उभं राहिलं आणि उभं राहिल्यानंतर 5 वर्षाला 6वा वर्ष मंदिर चालू आहे वर्धापन दिनाचा, आणि हा वर्धापन दिन आम्ही सगळे मिळून व्यवस्थित नियोजन करतो आणि त्या नियोजनाचा कार्यक्रम आम्ही स्थापित करतो। काय काय कार्यक्रम झालं कशा कार्यक्रमाच्या रूपात 3 दिवसाचे आम्ही ठरवतो आणि त्या उद्देशाने कार्यक्रम चालवले जातात। आपल्याकडे अखंड हरिनाम सप्ताह हा साजरा केला जातो। या सप्त्यामध्ये की सकाळचं 6 वाजता 5 वाजता काकडा असतो, तसेच काकडा झाल्यानंतर तुमचं कीर्तन, अभिषेक, नंतर कलश पूजन, नंतर तसेच संध्याकाळी 3 वाजता भजन असतं। भजन झाल्यानंतर एक हरिपाठ केला जातो। हरिपाठ झाल्यानंतर 7 ते 9 हे कीर्तन असतं, कीर्तन सेवा केली जाते आणि 9 नंतर आम्ही सगळ्यांना महाप्रसादाचा आम्ही सगळ्यांना लाभ देतो आणि असं आमचं या मंडळाचं नियोजन असतं आणि ह्या नियोजनासाठी आम्ही सगळे मंडळाचे सदस्य एकत्र येऊन हे आम्ही सगळे नियोजन करत असतो।
उत्सवाच्या शेवटच्या दिवशी सोमवार 4 मार्च रोजी सकाळी काल्याचे कीर्तन व सायंकाळी 5 वाजता दुर्गा मातेची गावातून पालखी काढण्यात आली। यावेळी भक्त मंडळी मोठ्या भक्तिभावाने या पालखी सोहळ्यात सामील झाले होते। उत्सवाच्या काळात माजी जिल्हा परिषद सदस्य सुषमाताई गोगावले, खरवली ग्रामपंचायत सरपंच चैतन्य म्हामुणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर आदी मान्यवरांनी भेट दिली। परिसरातील शेकडो भक्तांनी मंदिरात येऊन या भक्तिमय सोहळ्यात हजेरी लावली आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। स्वराज्य लेख लाईव्ह साठी महाडहून सुधीर सोनार। कृपया आपले चॅनल सबस्क्राइब करा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा।